माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी जाणार आहे सिंहगडला, ते पण माझ्या सायकलीवरती. सो चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, माझी आता राईड सुरू झालेली आहे आणि आता पहाटेचे 5 वाजलेले आहेत. सो 1 तास लागेल तिकडं पोचायला. जवळजवळ माझ्या घरापासून 24 किलोमीटरच्या अंतरावरती आहे सिंहगड पायथा. तिथून पुढे काही वेळ लागेल सिंहगड चढण्याकरता. पहाटेची वेळ आहे आणि वाहनं पण काही जास्त नाही आहेत. मित्रांनो, आता मी सिंहगड रोडला लागलेलो आहे आणि तरी अजून तो पूर्ण पार करावा लागेल मला. सिंहगड रोडला लागले की एक मोठमोठे व्हेकल्स पण येतात, वाहनं, ट्रान्सपोर्टच्या गाड्या किंवा काय ना काहीतरी असं. सो फायनली गाईज मी खडकवासल्याला आलो आहे, खडकवासला डॅम. आणि हा पहाटेचा व्ह्यू आहे. अक्षरशः एकदम भारी दिसतोय. थोडासा दमलं आहे गाईज. फायनली जर्नी स्टार्ट केली आहे आणि आता वेग घेईल मी थोडा. बघा आता अक्षरशः ट्रॅफिक नाही आहे खडकवासल्याला, रिकामा रस्ता आहे आणि एकदम सेफ आहे. त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. अजून बरंच अंतर कापायचं आहे. फायनली गाईज सिंहगडला पोचलो मी, खूप ड्रायव्हिंग केल्यानंतर. सो गाईज सिंहगडला पोचलो आहे आणि ट्रेकिंग पण सुरू केली 6:30 वाजता. आत्ताच एक उजेड पडत आहे. सो गाईज सिंहगड आत्ताशी कुठंतरी चढ लागलाय सिंहगडावर. सूर्योदय खूप मस्त दिसतोय सिंहगडावर. हा सो मित्रांनो, सिंहगड चढलो आहे मी आणि आता पुढं एक्सप्लोर करणार आहे. सो गाईज फायनली सिंहगडला पोचलो आहे आणि सिंहगडावरती आहे मी. आणि मी बघत आहात केवढं जुनं बांधकाम आहे आणि इतके वर्ष हे असंच चांगलं राहिलं आहे. इकडं खडकवासला डॅम आहे आणि हा रेडिओ टॉवर आहे तिथं 2. सो मित्रांनो, असा होता माझा चांगला प्रवास सहकार्य करते सिंहगड. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.